नाकाने कांदा सोडणाऱ्यांनो, तुमचं आमच्या दादांशिवाय पान हलत नाही. रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांवर अशा आशयाची टीका केली आहे. शेवटी मला एवढंच सांगायचंय, नाकाने कांदा सोलणाऱ्यांचं रिंगण या ठिकाणीच पूर्ण होतं. दादांशिवाय कोणतंही काम पूर्ण होत नाही हे या निमित्तानं दाखवून दिलंय. म्हणून मला आवर्जून सांगायचंय, मागण्या करणाऱ्यांपेक्षा त्या मागण्या पूर्ण करणारा माणूस महत्वाचा असतो. आणि म्हणून या सगळ्यांमध्ये माझ्या अगोदर उल्लेख केला, त्यामध्ये महाराणी सईबाईंच्या स्मारकासाठी दिलेला 29 कोटी रुपयाचा निधी खरं तर आमच्या अस्मितेचा प्रश्न. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकासाठी दिलेल्या 100 कोटी रुपयाचा निधी, हे स्मारक इतकं देखणे स्वरूपात उभं राहील. दादांनी पहाटे जाऊन त्याची पाहणी केली. कदाचित काही अधिकारी झोपेत नाही उठलेले नव्हते. अशा वेळेस त्याची पाहणी करत हे स्मारक इतकं उत्कृष्ट असं उभं राहिलं पाहिजे की केवळ महाराष्ट्रालाच नाही तर देशाला दिशादर्शक दीपस्तंभ म्हणून हे स्मारक काम करेल, असं दादांनी आवर्जून सांगितलं.